मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विमल म्हणते, मधुभाऊ मी तुमच्यासाठी फराळ घेऊन येते. त्यावरती आता मधुभाऊ म्हणतात की विमलताई, हा फराळ वगैरे काही नको आहे, कारण आपल्या माणसांना भेटून माझं पोटच भरल्यासारखं झालंय. तेव्हा सायली आता अगदी लहान मुलीसारखी मधुभाऊंना घर दाखवत असते, त्याचबरोबर आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत असते. सायलीच्या चेहऱ्यावरील आता तो आनंद पाहून इकडे विमल ही कल्पनाला म्हणते, पाहिलं ना, या घराची सून म्हणून सायलीताई नेहमी आपलं कर्तव्य बजावतात. त्या कर्तव्यात कोणतीही कसूर करत नाही. पण आज त्यांचे बाबा आले आहेत, मधुभाऊ आले आहेत, तर त्या किती लहान मुलीसारखं वागतायत, हसतायत, बागडतायत. तेव्हा आता प्रत्येक मुलीचा हाच हट्ट असतो की वडिलांबरोबर असंच बोलावं, त्यांच्याकडे हट्ट करावा. तर आता सायली मधुभाऊंची ओळख घरातील सर्वांबरोबर करून देत असते. ती अगोदर पूर्णा आजींकडे जाते आणि म्हणते की मधुभाऊ ह्या आहेत आमच्या पूर्णा आजी. घर अगदी वटवृक्षासारखं एकत्र यांनी बांधून ठेवलंय. घरातील सर्वात मोठ्या व्यक्ती आहेत. तेव्हा मधुभाऊ नमस्कार असं म्हणून हात जोडतात. पण आता पूर्णा आजींना राग येतो. पूर्णा आजी खूप रागात सायली आणि मधुभाऊंकडे पाहू लागतात. तर आता सायली भरभरून कौतुक पूर्णा आजींचं पुन्हा करू लागते. तर इकडे आता अस्मिता प्रियाला म्हणते, पाहिलं का, सायलीच्या तोंडात जणू मधच टाकले. किती मधासारखं गोड बोलतीये. पूर्णा आजींना नेहमी आपल्या बाजूने करण्याचा ती प्रयत्न करते. इकडे पूर्णा आजी मधुभाऊंबरोबर काहीही बोलत नाही. त्या तेथून निघून जातात. घरातील सर्वांना आता वाईट वाटतं. तर सायलीचा आता विषय सावरून नेते आणि म्हणते, मधुभाऊंना आता खूप वाईट वाटलेलं असतं, त्यांचा चेहराच पडतो. सायली आता विषय सावरते आणि म्हणते, पूर्णा आजींची जप करण्याची वेळ झाली असेल, त्या जप करतात ना, आणि त्यांना औषधं पण घ्यायची असेल म्हणून त्या गेल्या आहेत. कल्पना, प्रताप, अश्विन आणि अर्जुनला देखील खूप वाईट वाटलेलं असतं. मधुभाऊंना आता परकेपणाची अजिबात कुणीही जाणीव करून देत नाही. त्यानंतर सायली आता प्रतापजवळ मधुभाऊंना घेऊन जाते आणि म्हणते, हे आमचे बाबा आहेत, अगदी प्रेमळ आहेत, यांचा औषधाचा खूप मोठा बिझनेस आहे आणि एखादी गोष्ट यांच्या मनाविरुद्ध झाली ना तर हे कधीही चिडत नाहीत. अगदी मायेने, प्रेमाने समजावून सांगतात. आता प्रतापबद्दल सुद्धा ती अगदी भरभरून बोलत असते. प्रतापला देखील आनंद होतो. तो आता मधुभाऊंना नमस्कार करतो. त्याचबरोबर आता सायली ही कल्पनाजवळ त्यांना घेऊन जाते. ह्या तुझ्या सासूबाई आहेत ना, असं मधुभाऊच विचारतात. त्यावरती सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते, नाही, ह्या माझ्या आई आहेत, माझ्या यशोदा आई आहेत. राग, द्वेष, मत्सर यांच्या आसपास सुद्धा नाही आहे. म्हणजे यांना राग सुद्धा कधी येत नाही. यांच्या मनात दुसऱ्यांबद्दल फक्त प्रेमच आहे. एका लेकीवर जेवढा आईचा जीव असतो ना, त्यापेक्षा कित्येक पटीने ह्या मला जीव लावतात, मला जपतात, मला सांभाळतात. तेव्हा आता असं बोलत असताना सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता कल्पना सायलीला जवळ घेत मधुभाऊंना म्हणते, तुमची लेक एवढी गोड आहे ना की तिच्यावर कुणीही असं रागवू शकतच नाही. वजन तिच्यावर फक्त प्रेम करू शकतात. सायली सर्वांचं कौतुक करते. सायलीला सगळेजण मान देत आहेत हे पाहून प्रियाचा जळफळाट होऊ लागतो. त्यानंतर आता सायली अस्मिता जवळ जात मधुभाऊंना सांगते, आमच्या अस्मिता ताई यांची मोठी बहीण या घरात नसताना आमचं घर अगदी सुनं वाटतं, आणि ह्या जर घरात असल्या ना मग अगदी घरात चैतन्य आल्यासारखं वाटतं. तेव्हा अस्मिता आता रागातच त्यांच्याकडे पाहू लागते. मधुभाऊ नमस्कार करतात. तर कल्पना रागातच म्हणते, अस्मिता पाया पड. तेव्हा अस्मिता कशीबशी मधुभाऊंच्या पाया पडते. तर आता सायली ही अश्विन जवळ जाते आणि मधुभाऊंना त्याचीही ओळख करून देते. तर नात्याने ते धाकटे दीर आहेत, परंतु मनाने ते माझे लहान भाऊच आहेत. ती आता मधुभाऊंना पुढे सांगू लागते की मी यावर्षी यांना राखीसुद्धा बांधली. इतर कोणतंही नातं टिकलं नाही ना तरीही आमच्या दोघांचं नातं भावा बहिणीचं कधीही तुटणार नाही. त्यावरती आता अश्विन म्हणू लागतो, तू जोडलेलं कोणतंही नातं कधीही तुटू शकतच नाही. तेव्हा अश्विन देखील आता मधुभाऊंचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर सायली आता चैतन्याजवळ जात त्याची देखील ओळख करून देते आणि म्हणते, घट्ट मैत्री असावी तर अशी. तुम्ही यांना फक्त वकील म्हणून पाहत असाल, परंतु अर्जुन सर आणि यांच्यामध्ये अगदी रक्ताचं नातं आहे. ते कधीही एकमेकांकडे पेशा म्हणून पाहत नाहीत. तेव्हा आता चैतन्य देखील आशीर्वाद घेतो. माणूस म्हणून हे खूप चांगले आहेत. त्यानंतर आता सायली विमलताईंजवळ जाते आणि मधुभाऊंना सांगते की ह्या माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा कमी नाही, अगदी सुखदुःखात माझ्याबरोबर असतात,
कुसुमताई जशी माझ्याबरोबर आहे ना, तशाच विमलताईसुद्धा माझ्याबरोबर आहे. तेव्हा विमल देखील आता मधुभाऊंचा आशीर्वाद घेते. मग नंतर आता तू सर्वांचं कौतुक केलं, पण माझ्या लेकाचं कौतुक केलं नाही, तुझ्या नवऱ्याशी भेट घडवून आणली नाही, असं आता कल्पना विचारते. सायली आता अर्जुन जवळ जाते आणि म्हणते की तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे मधुभाऊंना माहीत आहे आणि आम्हा सर्वांनाही, आणि पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलं, असं म्हणून तिच्या डोळ्यातून पाणी येतं. तर आता ती अर्जुनचा हात पकडते. आता एकमेकांचे हात हातात घेतात. तर आता दोघेही खूप इमोशनल होतात. मधुभाऊ म्हणतात, मी उगीच म्हणत नाही, माझा जावई लाखात एक आहे. तेव्हा आता अर्जुन खूपच खुश होतो. नंतर आता कल्पना म्हणते, अगं तन्वी, तुला भेटायचं नाही का मधुभाऊंना? तेव्हा ती म्हणते की हो, भेटायचं आहे ना, माझे खरे बाबा मला भेटले, पण ज्यांनी मला सांभाळलं त्यांना मी कशी विसरू, असं म्हणून ती आता टोमणा मारते. पुढे येते, मधुभाऊंचा आशीर्वाद घेते. तेव्हा ते सत्यवचनी हो असा आशीर्वाद देतात. सगळेजण आता तन्वीकडे पाहू लागतात. मग नंतर आता कल्पना म्हणते, बाळा, अगं पाडव्याच्या दिवशी वडिलांना सुद्धा ओवाळतात, तू सुद्धा आता मधुभाऊंना ओवाळून घे. सायली आता हसतच हो असं म्हणते. तर ती आता मधुभाऊंना खुर्चीवर बसायला सांगते आणि उठणं लावत असते. घरातील सगळेजण आता खूपच खुश असतात. अर्जुन आता सायली आणि मधुभाऊंचे फोटोज काढत असतो. तर आता फोटो काढता काढता तो सायलीकडे सारखा एकटक पाहत राहतो. मग त्यानंतर आता मधुभाऊंना उठणं लावून झाल्यानंतर कुसुम म्हणते, मधुभाऊ, तुम्ही तर कुर्ता आणलाच नाही. त्यावरती अर्जुन पटकन जातो आणि मधुभाऊंसाठी आणलेला कुर्ता, त्याचबरोबर लहान मुलांसाठी आणलेली कपडे सगळं काही देतो. तेव्हा आता सर्वांनाच आनंद होतो. मधुभाऊ म्हणतात, हे कशाला आणलं? सायली आता खूप कौतुकाने अर्जुनकडे पाहत असते. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, तुम्ही ऑलरेडी खूप काही केले आमच्यासाठी. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुमच्या मुलाने तुम्हाला दिले असं समजा. मधुभाऊंना अर्जुनचा आता खूप अभिमान वाटतो. मग त्यानंतर अश्विन मधुभाऊंना घेऊन तेथून जातो. तर आता तेथे अस्मिता येते आणि म्हणते, यांचा ड्रामा अजून सुरूच आहे का? त्यावरती आता प्रिया म्हणते, हो, माझं तर डोकंच दुखायला लागले. वेळाने मधुभाऊ आता आंघोळ करून बाहेर येतात. सायली त्यांचा आता औक्षण करते, त्यांना पेढा देखील खायला देते. मधुभाऊ सुद्धा आपल्या लाडक्या सायलीला गोडाचं भरवतात. आता मधुभाऊ विचारतात, सायली बेटा, मी तुला काय ओवाळणी देऊ, कारण तुझ्या बापाचा खिसा आता फाटका आहे. त्यावरती सायली म्हणते, मधुभाऊ, तुम्ही मला नवीन जीवनदान दिलं, त्यापेक्षा मोठं गिफ्ट माझ्यासाठी काहीही नाही. तुम्ही कायम माझ्याबरोबर असेच राहा, हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. तेव्हा आता मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं. त्यावरती आता प्रताप म्हणतो, अगं कल्पना, मुलांच्या खाण्यापिण्याची काही सोय केली की नाही? कल्पना म्हणते, हो, आता आपण सर्वांनी एकत्रच जेवायला बसूयात. मुलांना भूक लागली की नाही? सर्व तुमच्या आवडीचाच बेत केलाय. तेव्हा सगळेजण खुश होतात. पुन्हा या मुलांबरोबर मला जेवायला बसावं लागेल. या अर्जुनला तरी काय गरज होती, याला भिकेचे डोहाळे लागले की काय, असं आता प्रिया मनातल्या मनात विचार करते. चेहऱ्यावरच्या त्या एक्सप्रेशन पाहून अर्जुन रागातच तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा प्रिया आपली शांत होते आणि मधुभाऊंजवळ येत म्हणते, मधुभाऊ, तुम्ही आल्यापासून मला नीट भेटलाच नाहीत, फक्त कोरडा कोरडा आशीर्वाद दिलाय. तुमची दुसरी लेक तुम्हाला भेटली याचा आनंद तुम्हाला झाला नाही का? मला असं वाटतंय कोर्टात मी खरं बोलले याचीच शिक्षा मला तुम्ही देताय. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात, मला तो विषय नकोय, मला फक्त दिवाळी आनंदाने साजरी करायची आहे, त्याला गालबोट लावू देऊ नकोस. तेव्हा आता अर्जुन रागातच प्रियाकडे पाहू लागतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सगळेजण जाण्याची तयारी करतात. पूर्णाजी आता तेथे येतात. तेव्हा कुसुम म्हणते, आम्ही निघालोच आहोत. पूर्णाजी म्हणतात, तुला जे काम करायला सांगितलं होतं ते तू केलं नाहीस. अरे अर्जुन, मला तुला एक विचारायचंय, तू कोणत्या कारणासाठी तू इथे यांना घेऊन आलास आणि यांच्यावर खुनाचा आरोप आहे. तेव्हा सर्वांना धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.